अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्राविषयी बोलणार आहोत. नवरात्र आता लवकरच सुरू होणार आहे. 3 ऑक्टोबरला घटस्थापना आहे आणि 12 ऑक्टोबरला दसरा असणार आहे. 11 ऑक्टोबरला नवमी आहे. तर या नवरात्रामध्ये आपण सगळ्यात जास्त आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आई भगवतीची सेवा आपण करत असतो. बघा, विशिष्ट दिनी जेव्हा विशिष्ट सेवा आपण करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला खूप पटीने मिळत असतं. जसं की गणपतीमध्ये आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची सेवा करत असतो. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये आपण पितरांची सेवा करत असतो. त्याचप्रमाणे नवरात्रामध्ये आपल्याला देवी आईची खूप जास्तीत जास्त सेवा करायची असते. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्याकडनं आपल्या गुरूंची सेवा आणि गुरूंच्या सेवेसोबतच आपल्याला कुलदेवीची, कुलदेवाची आणि त्याचप्रमाणे पितरांची सेवा करायची असते. जेणेकरून आपल्या आयुष्यातले सगळी संकट, दुःख, अडचणी या दूर होतात. 100% त्या होतातच आणि आपलं आयुष्य हे सुकर होत जातं. ज्या काही संकट आपल्याला येणार आहेत ना, त्याचा जो काही परिणाम आहे तो खूप कमी प्रमाणात होऊन जातो. आणि कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते. त्यामुळे तिची सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे. कुलदेवी सेवा आपल्याकडनं घडत नसेल तर आपल्याला अनेक संकटे, दुःख आपल्या आयुष्यामध्ये येतात. कोणतंही काम आपलं यशस्वीरित्या पार पडत नाही. म्हणूनच कुलदेवीची सुद्धा सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, नवरात्र म्हटलं की देवी आईचा वास सूक्ष्म रूपामध्ये सगळीकडे असतो आणि आपण जितकी जास्तीत जास्त देवी आईची, आपल्या कुलदेवी सेवा करू तेवढं जास्तीत जास्त फळ आपल्याला मिळतं आणि तिचं कृपाछत्र आपल्यावर, आपल्या कुटुंबावर टिकून राहत असतं. त्यामुळे आपल्याला कुलदेवी सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि खरंच सांगते, जेव्हा आपण विशिष्ट दिनात विशिष्ट सेवा जेव्हा करतो ना, त्याचं फळ हे खूप पटीने जास्त मिळतं आणि या सेवा आयुष्यभर आपल्यासोबत राहत असतात. जेव्हा आपल्यावर संकट काळ येईल ना, तेव्हा या सेवाच आपल्या कामी पडत असतात. लक्षात घ्या. आणि बघा, जे कोणी आपल्या गुरूंची, कुलदेवीची, कुलदेवाची आणि पितरांची सेवा करतात ना, त्यांच्या आयुष्यातल्या सगळी संकट, दुःख, अडचणी या दूर होतातच. तुम्ही नक्की अनुभव घेऊन बघा. आता बघा, नवरात्र आहे. या नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवी सेवा करायची असते. कुलदेवीच्या कोणत्या सेवा करायच्या, कोणत्या नाही, याबद्दल लवकरच व्हिडिओ येईल. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या 9 दिवसामध्ये आपण कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा कोणत्या करू नयेत, कोणत्या चुका आपल्याकडनं घडल्या नाही पाहिजेत. म्हणजे अशा काही गोष्टी असतात ज्या आपण कळत न कळत त्या चुका आपल्याकडनं घडतात आणि मग त्यांचा परिणाम जो काय आहे तो आपल्याला आयुष्यभर भोगावा लागतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याकडनं घडल्या नाही पाहिजे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे बघा, नवरात्र म्हटला तर नवरात्रामध्ये बऱ्याच जणांच्या घरी घट बसवले जातात देवी आईचे. तर नवरात्र येण्या अगोदर आपल्या घराची स्वच्छता केलीच पाहिजे. कारण की स्वच्छता जिथे असेलच तिथेच लक्ष्मी नांदत असते आणि कोणत्याही देवीला, देवताला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्या घराची स्वच्छता करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या घरातले जे काही जुने कपडे असतील ते तुम्हाला बाहेर काढायचे आहेत. जाळं जळमटं जे काही बघा, तुमच्या घरातले जाळं जळमटं साफ करायचं आहे. घरातले तुटलेली फुटलेली भांडे तुम्हाला बाहेर काढायचे आहेत. जे काही जुने कपडे जे खूप दिवसांपासून फक्त पडूनच आहेत ते तुम्हाला बाहेर काढायचे आहेत. म्हणजे या ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्या घरामध्ये खूप जास्त नकारात्मकता निर्माण करत असतात आणि त्या गोष्टी तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत. जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण हे प्रसन्न राहील. आणि ज्या घरामध्ये प्रसन्न वातावरण आहे त्याच घरामध्ये देवी आईचा वास असतो आणि त्याच घरात केलेली सेवा ही फलित जात असते. त्यामुळे आपलं घर स्वच्छ असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता नवरात्रामध्ये बऱ्याच जणांच्या घरी घट बसवतात किंवा बऱ्याच जणांच्या घरी बसवत सुद्धा नाही. आता घट कोणी बसवावे? बघा, म्हणजे ज्यांच्याकडे देवी आईचा टाक आहे त्यांनी घट बसवावे. आता बघा, तुमच्या सासूबाईकडे देवीचा टाक असेल आणि तुमच्याकडे जर नसेल तर फक्त सासूबाईंनी जरी घट बसवला तरी पण चालतो. तो संपूर्ण परिवाराला लागू होत असतो. पण जर तुमच्याकडे देवीचा टाक असेल तर तुम्ही स्वतः सेपरेट घट बसवू शकता, काहीच हरकत नाही. आता बघा, घट बसवल्यावर जर मासिक धर्म आला तर काय करायचं? घट बसवल्यावर जर मासिक धर्म आला तर तुम्ही तेवढे दिवस तुमच्या घरातल्यांकडनं, सासूबाईकडनं, जावेकडनं किंवा मिस्टरांकडनं, मुलाकडनं तुम्ही देवी आईची सेवा करून घेऊ शकता. नंतर तुम्ही स्वतः तुमच्या सेवा करू शकतात. त्यानंतर बघा, जर तुम्हाला सुतक आलं, आता घटस्थापनेच्या अगोदरच सुतक आलं तर तुम्हाला घटस्थापना करण्याची गरजच पडणार नाही. सुतक हे 12-13 दिवस तरी असतं. त्यानंतर घटस्थापना तुम्ही केली आहे आणि घटस्थापनेनंतर जर तुम्हाला सुतक आलं तर काय करायचं? जर घटस्थापनेनंतर तुम्हाला सुतक पडलं तर तुम्ही शेजाऱ्यांकडनं देवी आईची सेवा
ज्या काही माळी चढवायच्या असतात आपल्याला माळी चढवून घेऊ शकतात, तुम्ही त्यांची सेवा त्यांच्याकडनं करून घेऊ शकतात किंवा ब्राह्मणांकडनं गुरुजींकडनं तुम्ही सेवा करून घेऊ शकतात 9 दिवस. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत. त्यानंतर बघा, जरी तुम्ही घट बसवत असाल किंवा नसाल तरी सुद्धा हे 9 दिवस तुम्हाला मांसाहार, मद्यपान, धूम्रपान तुमच्या घरात चुकूनही करायचं नाही किंवा इतर बाहेर ठिकाणी सुद्धा तुम्हाला करायचा नाही आहे, लक्षात घ्या. कारण की देवी आईचा वास सूक्ष्म रूपात सगळीकडे असतो आणि जर तुम्ही तुमच्या घरामध्ये काही सेवा करत असाल, आता काहींचा भ्रम हा असतो की घट बसवले तरच सेवा करायच्यात आणि अशा करू नये, असं नाही आहे. जरी तुम्ही घट बसवत नसाल तरी तुम्ही अखंड दिवा लावू शकता, तरी तुम्ही देवी आईच्या सेवा करू शकता, ज्या तुम्हाला मी लवकरच शेअर करणार आहे त्या सेवा तुम्ही करू शकता. जरी तुम्ही घट बसवत नसाल तरी सुद्धा लक्षात घ्या. मग तुम्ही सेवा करत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्हाला मांसाहार, मद्यपान, धूम्रपान हे तुमच्या घरात सुद्धा आणि बाहेर सुद्धा तुम्हाला करायचं नाही. हे चूक तुम्हाला करायची नाही, नाहीतर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात, लक्षात घ्या. काळं वस्त्र तुम्हाला घालायचं नाही. या 9 दिवसांमध्ये मी तुम्हाला सांगितलं की देवी आईचा वास सूक्ष्म रूपात सगळीकडे असतो, त्यामुळे तुम्हाला काळं वस्त्र परिधान करायचं नाही आहे. सेवा करत असताना तर आपल्याला काळं वस्त्र घालायचं नाहीच आहे, पण त्याचबरोबर इतर वेळेससुद्धा हे 9 दिवससुद्धा आपल्याला काळं वस्त्र चुकूनही घालायचं नाही आहे, लक्षात घ्या. स्त्री असो किंवा पुरुष असो. तर बघा, या 9 दिवसांमध्ये तुमच्या घरी कधीही कोणी आलं, एखादी सुवासीन स्त्री आली, कुमारिका आली किंवा पुरुष असो, तुम्हाला त्याला तसंच पाठवायचं नाही आहे. अगदी तुम्ही त्यांना पाणी देऊ शकता किंवा नाही काही जमलं तुम्ही त्यांना फक्त साखर तुम्ही त्यांच्या हातावर ठेवू शकता. जर सुवासीन स्त्री आली तर तुम्ही तिला हळदी कुंकू लावू शकता, तिला चहा करू शकता, तुम्ही तिला काही फळं वगैरे खायला देऊ शकता. दर्शन घेऊन मगच मग तिला घराच्या बाहेर पाठवायचं आहे, लक्षात घ्या. कारण की कोणतीही स्त्री असो तिच्यामध्ये देवीचा अंश असतो आणि आपल्या घरात जेव्हा आपण देवीची सेवा करत असाल तर कोणत्या स्त्रीच्या रूपात देवी आपलं दर्शन देऊन जाईल काही सांगता येत नाही. म्हणून कोणत्याही स्त्रीला किंवा कुमारिका असो, मुलगा असो, मुलगी असो किंवा पुरुष असो, कोणालाही तुम्हाला तसंच पाठवायचं नाही. त्यांना काही ना काही तुम्हाला खायला प्यायला द्यायचं आहे, मगच तुम्हाला त्यांना पाठवायचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतरचा नियम म्हणजे असा आहे की या 9 दिवसांमध्ये जर तुम्ही घट बसवत असाल किंवा देवी आईची कोणतीही सेवा करत असाल किंवा अखंड दिवा तुम्ही लावत असाल 9 दिवस, तर तुम्हाला घराला लॉक लावून वगैरे कुठेही जायचं नाही. म्हणजे जर तुम्हाला जायचं असेलच तर तुम्हाला संध्याकाळी परत तुमच्या घरी यायचं आहे. म्हणजे नाही तर काही वेळेस असं होतं की माझ्या घरी घट बसलेले आहेत किंवा अखंड दिवा चालू आहे, मग मी 2-3 दिवसासाठी बाहेर गावी जाऊन येते, घराला लॉक लावते, तर असं हे खूप चुकीचं आहे, लक्षात घ्या. आपल्या घरी देवी आई आलेली आहे आणि तिचा वास आपल्या घरामध्ये असतो, मग तिला एकटीला सोडून आपल्याला कुठेही जायचं नसतं, तिची सेवा आपल्याला करायची असते. जसं की बघा, आपल्या घरी कधी कोणी पाहुणे आले तर आपण पाहुण्यांना एकट्याला सोडून कुठेही जात नाही बाहेर गावी, तसंच आहे देवी आईचं सुद्धा. म्हणून लक्षात घ्या की या 9 दिवसामध्ये तुम्हाला घराला लॉक लावून कुठेही जायचं नाही. जर जायचं असेलच तात्पुरतं तुम्ही जाऊन या, परत तुम्हाला संध्याकाळी घरी यायचं आहे. म्हणजे तुम्हाला 2 ते 3 दिवसासाठी मी बाहेर गावी जाते मग घराला लॉक लावते असं करू नका, हे खूप चुकीचं आहे. त्यानंतरचा नियम म्हणजे असा आहे की घरात देवी आईचं घट तुम्ही बसवत असाल किंवा मंगल कलशाची स्थापना तुम्ही करत असाल किंवा अखंड दिवा तुम्ही लावत असाल तर त्याच्याजवळ तुम्हाला चामड्याची वस्तू कोणतीही ठेवायची नाही आहे. चामड्याच्या वस्तू त्यापासून दूर ठेवायच्या आहेत, लक्षात घ्या. हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा नियम आहे, तो जो आपल्याला पाळायचा आहे. आणि त्यानंतरचा सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे असा आहे की या 9 दिवसामध्ये आपल्या घरातलं वातावरण हे अतिशय प्रसन्न ठेवायचं आहे. आपल्या घरामध्ये कधीही कोणते वादविवाद होणार नाहीत, कटकट होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, लक्षात घ्या. कोणी कितीही डोकं लावण्याचा प्रयत्न केला तरी पण आपण शांत राहायचं आहे, कारण की आपण देवी आईची सेवा करणार आहोत आणि मला माहीत आहे की प्रत्येकजण देवी आईची काही ना काही आपल्या परीने सेवा करणार असालच. एकीकडे काय होतं, आपण सेवा करतो आणि दुसरीकडे आपण जर कटकट करत असाल, भांडणे करत असाल किंवा कोणाला शिवीगाळ करत असाल तर त्या सेवेचा कोणताही परिणाम, त्या सेवेचं कोणतंही फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून या 9 दिवसामध्ये अतिशय डोकं शांत ठेवायचं, आपल्या घरातलं वातावरण कसं प्रसन्न राहील, आनंदी राहील याचा विचार आपण करायचा आणि त्यानुसार वागायचं आहे. तर हे सगळे नियम तुम्हाला पाळायचे आहेत, या चुका तुम्हाला करायच्या आहेत. आणि बघा, या चुका कसं असतं ना, कळत नकळत आपल्याकडनं घडत असतात आणि त्याची काळजी आपल्याला घेतलीच पाहिजे. नाहीतर काय होतं, आपण कितीही सेवा केल्या तरी त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. आपण म्हणतो की मी एवढे पारायण केले, एवढे पाठ मी केले, तरी पण मला अनुभव आला नाही, मला कोणताही संकेत मिळाला नाही. आपण या चुका करत असतो आणि त्यामुळे आपल्याला कोणत्याही सेवेचं कितीही पाठ केले तरी त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. म्हणूनच आपला भाव किती शुद्ध आहे, आपलं मन किती पवित्र आहे, शुद्ध अंतःकरणाने अगदी मनापासून आपल्या देवाची सेवा करायची आहे, जमेल तशी करायची आहे. सेवा कोणती करायची, काय करायची याबद्दल लवकरच व्हिडिओ येईलच. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. तर झालेली सेवा मी स्वामी मंचाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत.
किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.